शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग यशाया याचा 7वा अध्याय वचने 14 ते 15. यशाया याचा 7वा अध्याय वचने 14 आणि 15. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असे ठेवी. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्यास समजू लागले, म्हणजे तो लोणी व मध यांचे सेवन करील. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन यशाया संदेशाचे पुस्तक त्याचा 7वा अध्याय 14 आणि 15 वचने आपण पाहूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला दिसून येतं आणि आहाजाला यशायाने दिलेला पहिला संदेश या ठिकाणी आहे. चिन्ह अधिक कोणतं नाही तर त्या चिन्हाचं नाव म्हणजे इमानुएल आणि इमानुएल म्हणजे आमच्या संती देव. जेव्हा प्रियांनो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये संकट येतं, समस्या येतं, तेव्हा इमानुएल जो देव आहे त्याच्याशिवाय आम्हाला कोणीही त्या समस्यातून काढू शकत नाही. आम्हाला माहित आहे ह्या ठिकाणी प्रभू एक चिन्ह देणार होता आणि चिन्ह हे होतं की जी एक कुमारी गर्भवती होईल आणि ती गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचं नाव तू इमानुएल ठेव म्हणजे आमचा सानिध्य देव. आणि हाच जो देव आहे, हा जो इमानुएल आहे, तो आम्हाला ह्या प्रत्येक समस्यातून तो आम्हाला काढणार आहे. आज प्रियांनो तुम्ही बघा, जगामध्ये आज बरेचसे लोक पापामध्ये शापामध्ये जीवन जगत आहे आणि शैतान टपला आहे की ह्या संपूर्ण लोकांचा कसा नाश करायचा, ह्या संपूर्ण लोकांना कसं नरकाकडे घेऊन जावं. परंतु आमचा परमेश्वर हा महान देव आहे की त्यांनी हे योजना करून स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर त्यांनी पाठवला. प्रियांनो, जो तुमच्या आणि माझ्या संबंधामध्ये, तुमच्या आणि माझं तारण होण्यासाठी, तुम्हाला आणि मला ह्या समस्यातून, ह्या पापाच्या खाचेतून काढण्यासाठी आज प्रियांनो तो इमानुएल देव तुमचा आणि माझ्या सोबत आहे. तो तुम्हाला आणि मला तारण करण्यासाठी सक्षम आहे. तुम्हाला आणि मला ह्या पापाच्या गर्दीतून काढण्यासाठी सक्षम आहे. तुम्हाला आणि मला ह्या शापाच्या गर्दीतून काढण्यासाठी सक्षम आहे. आज त्या इमानुएल देवाकडे आपलं लक्ष लावणं
फार गरजेचं आहे. त्यावेळेस आहाजाकडे कोणता पर्याय नव्हता. देवाने एक चिन्ह दिलेलं होतं आणि ते चिन्ह आम्हाला दिसून येतं आणि त्या प्रत्येकाचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं होतं. आज तुम्हाला आणि मला सांगू द्या, समस्यातून पार पडायचं आहे त्या इमान्युएल देवाकडे लक्ष लावा. आज तुम्हाला आणि मला तारण पाहिजे आहे त्या इमान्युएल देवाकडे लक्ष लावा. आज तुम्हाला आणि मला शापातून मुक्त व्हायचं आहे त्या इमान्युएल देवाकडे लक्ष लावा. आज तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाचं भागीदार व्हायचं आहे तर त्या इमान्युएल देवाकडे लक्ष लावा, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आणि मला ह्या प्रत्येक गोष्टीतून मुक्त करेल आणि त्या इमान्युएल देवाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या ह्या प्रत्येक गोष्टीतून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रियांनो, तर चला आपण ह्या ख्रिसमस समयामध्ये त्या जिवंत देवाची, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपण लक्ष त्याच्याकडे लावूया. त्याच्या जन्मामुळे जे साध्य झालेलं आहे, तारण साध्य झालेलं आहे, ते तारण आपण साधून घेऊया. ती मोकळीकता साधून घेऊया, ते जीवन साधून घेऊया, सार्वकालिक जीवन साधून घेऊया. या तर त्या इमान्युएल देवाकडे जाऊया. प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, उंचावितो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज परमेश्वर, आम्हाला माहित आहे की तू आमचा इमान्युएल देव आहे आणि प्रभू, आम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे आपलं लक्ष लावतो. प्रभू, आम्हाला शापातून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रभू तुझ्याकडे लक्ष लावतो. आम्ही परमेश्वर बाप्पा, हो प्रभू, आमच्या प्रभू सार्वकालिक जीवनासाठी आम्ही तुझ्याकडे लक्ष लावतो. तूच मात्र एकमेव परमेश्वर आहे प्रभू येशू ख्रिस्ता, की जो आम्हाला ह्या पापातून शापातून दूर करून आम्हाला प्रभू तारण साधून देणारा प्रभू तू आहे. आणि आज देव बाप्पा, आम्ही आमचं लक्ष तुझकडे लावत आहे. आज जितके बी भाऊ बहिणी ह्या परमेश्वर बाप्पा संदेश ऐकत आहे, त्या प्रत्येकाच्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये इमान्युएल देवाकडे आपलं लक्ष लावण्यासाठी तू सहाय्य आणि मदत करणार आणि प्रत्येकाचं तारण साधून घेण्यास सहाय्य कर. धन्यवाद देऊन सर्व मान महिमा सन्मान गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियगोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.